ब्रेकिंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करण्यापूर्वी एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बारामतीतील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानात मोठा स्फोट झाल्याचं कॅमेऱ्यात कैद। टिपू सुलतान वादावरून पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते भिडले। काही कार्यकर्त्यांकडून दगडफेक, महिला पोलीस कर्मचारी आणि काही कार्यकर्तेही जखमी। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांचा विटंबनेनंतर संताप। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा राहुल नार्वेकरांवर निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। धाराशिवमध्ये अध्यक्षपदासाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला, शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव। उपाध्यक्षपदही आलटून पालटून देण्याची मागणी, पालकमंत्री प्रताप सरनाईकांची माझ्याला माहिती। मुंबईतील मुलुंडमध्ये मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी एमएमआरडीएकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार, लवकरच कामाचा अहवाल वरिष्ठांना देणार। T20 विश्वचषकात आज हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती दोन्ही संघ भिडणार। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावर बहिष्कार टाकणार का, याची उत्सुकता। बुलेटिनची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीला करूया। अजित